आपल्यासोबत हा डॉली पपेट, हा मोबाईलला पण आहे डॉली. कुणीतरी बघितलं असेल मोबाईलमध्ये, पप्पाचा मम्मीचा मोबाईल चोरून कोण बघते गपचिप घेऊन. हा तरच त्याच्यामध्ये हा डॉली तुम्हाला दिसेल. तर डॉली, तुला शिंदेवाडीतून भेटलेली ही शाळा आली, एकदा ह्या शाळेकडे एकदा बघणार. हा हा तर डॉली, एकदा ह्या मुलांकडे बघ बरं. बघ किती छान मुलं आली तुझ्यासाठी. बघ, काही मुलं खाली बसली आहेत, काही मुलं चेअरवर बसली आहेत आणि मी गाढवावर बसलोय. हा तर हे आलेल्या मुलांकडे एकदा बघ ना. बघ, हा लेडीज आल्या का? लेडीज आल्या. तर लेडीजचं का विचारलं तुम्ही? अरे लेडीज लोकांची लेडीज लोकांना घाबरतोस तू. येस येस येस. मग तू एक काम कर, तू लग्न कर. काय झालं? अरे मी लग्न करणार नाही. लग्न करणार नाही? नाही नाही नाही. का बाबा? अरे मी सलमान खानचा फॅन आहे. सलमान खानचा फॅन आहे. बरं ठीक आहे, घर तू आलेले एकदा पाहुण्यांकडे बघ ना. तुला किती छान वाटत. तू लहान लहान मुलं आले. मी कसा दिसतोय? तू एकदम हँडसम दिसतो, एकदम छान, एकदम मस्त, एकदम ब्युटिफुल दिसते. आणि मी कसं दिसतोय? अच्छा डॉली, आता बघ कसं राहू दे. आलेले ह्या पाहुण्याकडे एकदा बघ बरं. बघ किती छान मुलं बसले. एकदा ह्यांच्याकडे बघणार. बघू. हा एकदा बघ. काय झालं? सगळं उलट दिसते. उलट उलट दिसतंय. गाडवा तू उलट म्हणून तुला सगळं उलट उलट दिसतंय. तू सरळ हो, तुला सगळं सरळ सरळ दिसेल. हाय करा बरं सगळे. हा आता मला सांग, तुला कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम छान. अरे वा, एवढं छान का वाटलं? लेडीज मेकअप करून आले वाटतं. हा मेकअप. अच्छा डॉली, बर आता हे आलेल्या पाहुण्यांना हाय हॅलो नमस्कार काय करशील का नाही? बर तर मला सांग, ह्यांना म्हणायचं हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन. काय म्हणशील? हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन. बर हाय हॅलो लेडीज आणि जेंटलमेन आणि लेडीज. जेंटलमेन पण आले तुला. जेंटलमेनला असं म्हण, तुला जेंटलमेनचं काय प्रॉब्लेम आहे का? आय डोंट लाईक जेंटलमेन. तसं नाही करायचं. जेंटलमेनने पण तिकीट काढले. तू नुसतं एवढं म्हण, हॅलो जेंटलमेन. हॅलो जेंटलमेन. जेंटलमेन नाही रे बाबा. बरं तू एक काम कर, मराठीमध्ये म्हण, सोप्या भाषेत, नमस्कार बंधू आणि भगिनींनो. एवढं तर जमल काय? काय म्हणायचं? नमस्कार बंधू आणि भगिनींनो. नमस्कार बंधू आणि ह्याच्या भगिनींनो. हो ठीक आहे. अच्छा डॉली, आता एक काम कर, हे आलेली पोर आहेत, ही शाळेची आहे. बरोबर तुम्हाला इंग्लिश येतं? येते. ABCD येते? डॉली तुला येते? नक्की येते? येस येस. मग सांग. A फॉर बरोबर. आणि B फॉर आणि मग C फॉर छोटा ऍपल आणि मग D फॉर डर्टी ऍपल. डर्टी ऍपल म्हणजे तुला इंग्लिश येत नाही. बरं मला सांग, इंग्लिशमध्ये इट कुठं वापरतात माहिती आहे तुला? इंग्लिशमध्ये इट घर बांधताना. घर बांधताना. अरे इट केव्हा वापरतात? मारामारी करताना. मारामारी करताना. अबे IT इट माहित नाही. बरं राहू दे. अच्छा डॉली, हे पोरं विचारतात तुमच्या डॉलीचा जन्म केव्हा झाला? तुझा जन्म केव्हा झाला सांग? माझा हा मंगळवारी. आणि तुझा? माझा रविवारी. काय रविवारी सुट्टी असते? रविवारी सुट्टी असते? अरे ती सुट्टी शाळेला कॉलेजला असते, त्याचा जन्माचा काही संबंध नसतो पागल. अच्छा अच्छा ओके ओके. बरं मग ही मुलं म्हणतात तुमच्या डॉलीचं तोंड कशामुळे लाल झाले? तुझं तोंड कशामुळे लाल झाले सांगू? हा मी एका मुलीची छेड काढली.
बरं मुलीची छेड काढलीस, कशी काढलीस? गाणं म्हणून. बरं कुठलं गाणं म्हणालास? ह्याला किती गेला आजी? मग त्या मुलीने काय केलं? तिने चप्पल काढली आणि मला म्हणाली बर. आणि मग तू काय केलंस? मग मी गेलो आणि कुत्र्याने मार खाल्ला. मग आणि काय दुसरं होणार होतं? असलं काम केलं की मारच खाणार. अच्छा डॉली मला सांग, नारी अगर शक्ति है, नारी अगर शक्ति है तो पुरुष क्या है? शक्ती कपूर आहे. अरे आपण नारीला शक्ती म्हणतो का नाही? पुरुषाला काय म्हणायचं? सहन शक्ती. सहन शक्ती कशावरनं? कारण पहिलं माझे मम्मी पप्पाला घाबरायचे. बर. बर. आणि हे सगळं कशामुळं? आरक्षण मिळाले नारीला. आरक्षण. व्हेरी गुड. ठीक आहे. अच्छा डॉली तुम्ही डब्याला काय आणले? मी हा इडली. इडली. अरे वा मला फार आवडते इडली. तुझा डबा मी खाऊ का? खरं? हो भाऊ. आणि तुझ्या मम्मीने विचारलं तर काय सांगतील? सांगेन कुत्र्याने खाल्ला. म्हणजे मी कुत्रा आहे? नाही मम्मीला खोटं खोटं सांगते. अच्छा ठीक. अच्छा डॉली या आलेल्या पाहुण्यांना तुझा आवाज ऐकायचा आहे, तुझी मिमिक्री ऐकायची. सगळ्यात पहिले या लहान मुलांसाठी तू कुणाचा आवाज काढणार? कॅट कॅट कॅट. तर बघूया मांजराचा आवाज आपल्या डॉली कसं करतोय. हा कॅटचा आवाज कसा? बर. आणि बोक्याचा कसा? बोक्याचा बोका. हा व्हेरी गुड. आणि मांजराचं आणि बोक्याचं जेव्हा भांडण लागतं तेव्हा कसं ओरडतो? काय झालं? काय झालं? घाबरली. बरोबर. अच्छा शेवटाला काढायचं होतं.